छोटा एक तरी घटना सुखाची आहे का सांगा. कृष्ण प्रभूंच्या जीवनामध्ये गोकुळ सुटलं. गोकुळ सुटल्याच्या नंतर मथुरेमध्ये आले आणि मथुरेमध्ये आल्याच्या नंतर एक दिवस मथुरा छोटी द्वारिका नगरीमध्ये येऊन राहावं लागलं. महत्वाचं आहे का, देव द्वारिका नगरीमध्ये आले आणि देवाचे किती लग्न झाले? 16,108 लग्न झाले. नवला एकही लग्न देवाच्या मनासारखं नव्हतं, सगळे मनाविरुद्धच होते. देवाच्या इच्छेनुसार लग्न झालेली आहेत असं चिंतन आपल्याला करता येत नाही. देवाची इच्छा जिथं होती ती राधा, राधेच्या सोबत देवाचं लग्न झालं नाही. ऐका, खूप लग्न झाले, देवाला खूप लेकरं झाले. महत्वाचं विधान करतो, देवाचं एकही लेकरू त्यांच्या मनासारखं झालं नव्हतं. सगळे देवाचे लेकरं बिघडले होते, देवाच्या हातून गेलेले होते. कोणाचे? देवाचे. मग सहजच लोक आमचा सारखा महाराज आल्या बरोबर लोक म्हणतात, महाराज काय करावं, आमचं पोरग बिघडलंय. अरे बाबा, देवाचे बिघडले होते, आपले बिघडले, त्याच्यात काय नवलय? लय आम्हाला सांगत जाऊ नका बिघडले बिघडले बिघडले. तो वातावरणाचा भाग असतो. चला असू द्या. मला एवढंच सांगायचं आहे, देवाचे सगळे लेकर, देवाचे सगळं कुळ आपापसामध्ये भांडण करून देवाच्या समोर मेले, त्याला आपण म्हणत असतो यादवी माजली होती. बरोबर का नाही? आपापसामध्ये भांडण करून हे सगळे प्रसंग घडल्याच्या नंतर देव ध्यानस्थ झाले. तिथं तो शिकारी आलाय, त्यानं बाण मारलाय आणि त्याचा बाण लागल्या बरोबर भगवान श्रीकृष्णांची इहलोकाची यात्रा समाप्त झाली. एवढे सगळे प्रसंग ऐकत असताना कुठं देवाच्या जीवनामध्ये सुख होतं सांगा बरं? दिसलं का? कुठंतरी दिसला का एकतरी सुखाचा प्रसंग? पण आता पुढचं विधान ऐका. एवढे सगळे दुःखाचे प्रसंग आहेत, पण कधीतरी देव मोठ्यानं हंबरडा फोडून रडले आणि रडून म्हणू लागले, आता दावच घेतो, एकदाच गळ्यामध्येच टाकतो. कंटाळलो मी आता. किती हे संकट, किती ह्या वेदना, किती हा संघर्ष, यापेक्षा मेल्याला बरं, असं कधीतरी कृष्ण परमात्मा म्हटले का? नाही. का? कारण त्यांची मनस्थिती एवढी व्यवस्थित होती की कुठलंही दुःख येऊ द्या, कुठलंही संकट येऊ द्या, त्यांची मस्ती कायम राहिली. म्हणून आज 5,500 वर्ष झाले त्यांची हस्ती कायम आहे. म्हणून तर तरुणांना मी सांगत असतो, कधीतरी कृष्णचंद्रजींचा विचार करायचा असेल तर अशा पद्धतीने विचार करा. कधीतरी रामचंद्रजींचा विचार करायचा असेल तर त्यांच्या जीवनामध्ये किती दुःख आले आणि त्या दुःखाला ते कशा पद्धतीने सामोरे गेले आणि कसं ते जीवन आनंदाने जगले याचा विचार करा. असो, माझा मुद्दा फक्त एवढाच आहे, ज्यांची मन व्यवस्थित असतात त्यांच्याच जीवनामध्ये खऱ्या अर्थानं काय असतो? आनंद असतो. विडाल विडाल ठेवा महाराज. कधीतरी न माणसानं एकांताचा स्वीकार करावा आणि एकांताचा स्वीकार करून या मनाशी संवाद साधावा. तुकोबराय म्हणतात ना, ज्या ज्या वेळेला आम्हाला एकांत मिळाला का नाही, त्या त्या वेळेला काय झालं? तुका म्हणे होय मनाचे संवाद, म्हणे होय मनाशी संवाद.